दादा, आज पत्रकार परिषद बोलवण्यामागे काय नेमकं कारण आहे? या अगोदर तुम्ही घोषणा केली होती की यानंतर उपोषण करणार नाही, रस्त्यावरची लढाई लढू. काय नेमकं आजच्या पत्रकार परिषद बोलवण्यामागचं कारण आहे? नाही, आपण रस्त्यावरचीच लढाई लढणार आहे आणि या राज्यातले मराठी सुद्धा कठोरपणानं कणखरपणानं ही लढाई लढून जिंकणार सुद्धा आहेत. आता रस्त्यावरची लढाई आणि सरकारच्या समोरासमोर लढून लढाई आम्ही जिंकणारच आहे. परंतु आजचं पत्रकार परिषदेचं कारण हे आहे की आज 12-13 दिवस होऊन गेले. सरकारनं त्या दिवशी सांगितलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांचा निरोप सुरेश धसने दिला होता की आम्ही तात्काळ मागण्या मान्य करतो. तात्काळचा अर्थ असा होत नाही की त्याला 12-13 दिवस लागतील म्हणून. आज 13-14 दिवस झालेत आता की शिंदे समिती गठीत केलेली नाहीये, ती पण सुरू केली नाही. वंशवळ समिती गठीत केली नाही. मनुष्यबळही वाढवून दिलं नाही. मोडी लिपी अभ्यासकांचं, फारसी भाषेवाल्यांचं हे कुठलंही काम केलेलं नाही. एकही केसेस आणि ती प्रक्रिया आणखीन सुरू केली नाही. त्यांनी गॅजेट त्यांच्या शिंदे समितीकडे असून सुद्धा गॅजेटही आणखीन घेतलं नाही. ते घेतलं नाही, आणखीन गॅजेट असूनही घेतलं नाही. यांनी ज्या मागण्या 4-5 तरी करू म्हणले होते, एसीबीसीचा विषय होता, त्याच्याबद्दल आणखी निर्णय घेतला नाही त्यांनी की 100% मुलींना फीस मागायला किंवा विद्यार्थ्यांना फीस मागायला लागले 100%. ही फीस त्याबाबतही शासनाने आणखीन उच्च तंत्रज्ञान विभागाकडे शिक्षण विभागाकडे दिलंय की सामाजिक न्याय विभागाकडे दिलंय, त्याचं काय कोणत्या मंत्रालयाकडे दिलंय कसा ताळाला मिळणे. आणखी नुसतं एसीबीसी 10% आरक्षण दिले एवढंच हे फक्त दिलंय, परंतु त्यांना 100% फीस मागायले. मग आता कोणत्या विभागाकडे दिलंय तुम्ही? पोरांना 100% फीस भरायची का शाळेतून शाळेवाले त्यांना काढून हाकून देणार आहेत आणि त्यांनी पैसे भरायचे कुठून? ईडब्ल्यूएसचा विषय होता, ज्यांच्या अगोदरच ईडब्ल्यूएस मध्ये म्हणजे हे 10% देण्याच्या अगोदर ज्यांनी ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरलेत त्यांचे रिजेक्ट करायची सुरुवात यांची आहे. मग हे अन्याय तरी किती दिवस? सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांच्याकडे असून सुद्धा ते आणखीनही घेतलं जात नाही. म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे की हे जाणून बुजून तर नाही करायला ना, फक्त उपोषण उठेपर्यंत, उपोषण सोडीपर्यंत म्हणजे सरकारवर मराठ्यांचा दबाव आहे, दडपण आहे आणि मग आंदोलन उपोषण त्यावेळेस आपण सोडवा गोड बोलून आणि एकदा सुटलं की मग त्या मागण्या मान्य करायच्या नाही, असाच एक प्रकारचा 100% हे डाव आहे. म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं की हे बरोबर नाही करायला लागलेत, हे फसवणूक करायला लागलेत जाणून बुजून. 13-14 दिवस झाले तरी त्या 5-6 मागण्यांपैकी त्याच्यातली एकही अंमलबजावणी त्यांनी केली नाही. कारण त्याच्यानंतर आता ही दुसरी कॅबिनेट येईन उद्या. एक कॅबिनेट झाली त्याच्यात काही केलं नाही, आता ही दुसरी कॅबिनेट येईल त्याच्यात सुद्धा काही केलं नाही. म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही. म्हणून 15 तारखेपासून आम्ही उद्याच्या फेब्रुवारीच्या इथं साखळे बेमतच साखळे उपोषण पुन्हा सुरू करतो अंतरवालीमध्ये. कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही. आणि हे लोन आता आम्ही हे आता साखळी उपोषणाचं लोन अंतरवालीपासून हे राज्यभर पसरवणार आहेत, आता राज्यभर उभा करणार आहे. कारण यांना त्याशिवाय जमणार नाही. मग आता वेळच पडली, यांनी साखळी उपोषणातून बी दखल नाही घेतली तर आमरण उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणार आहेत. हे झाल्या 2 गोष्टी. आणि तिसरी अशी, या 2-3 दिवसाच्या आत आता आम्ही तारीख सांगतो तुम्हाला, आणखीन ठरवली नाही. आम्ही सगळे बसतो तिकडचे, आता आणखी बसलो नाहीत. मुंबईला आझाद मैदान, शिवाजी पार्क, जेवढे मैदान आहेत मुंबईतले ते सगळे पाणीसाठी आम्ही जाणार आहेत, कारण आम्हाला मुंबईकडे पण जायचं. रस्त्यावरची लढाई म्हणल्याच्या नंतर नेमकी ही लढाई कशी असणार, काय स्वरूप असणार आहे? आणखीनही आमची इच्छा आहे की सरकार देईल, म्हणून आम्ही ते सांगत नाहीये. रस्त्यावरची लढाई म्हणजे काय त्यावेळेस प्रत्यक्षच बघायला मिळणार आहे सरकारला पण आणि राज्याला पण. कारण ते आत्ताच आम्हाला ओपन करणं बरोबर नाही. कारण रस्त्यावरची लढाई जर मराठी लढायला लागली तर सरकारला भयंकर त्रास होईल त्याचा. म्हणजे काय, मी ते आंदोलन आता खूपच वेगळं असणार आहे. कारण लोक जर एकदा राज्यातले बसले आणि त्यांनी जर एकदा राज्य जाम करायला चालू केलं तर ते उठणारच नाही. आणि एक भीषण परिस्थिती, शांततेची भीषण परिस्थिती देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा बघणार. कारण देवेंद्र फडणवीसची जी चाल आहे ना, तो मोडायला तयार नाहीये. त्याचे जे चाल आहे द्वेषाची, मराठा द्वेषाची, ते सोडायला तयार नाही. कारण आपण किती येतोय काय म्हणतात ना, जुनी म्हण आहे बघा,
एखाद्याच्या नरड्यात किती हात घाला ते कोरडात निघतो, तसं याला किती सांभाळा मराठ्यांनी. शेवटी असं वाटतं की हे मगरूरच आहे, हे मराठा दिवशी आहे, हे आकाशानं बरबाडलेलं आहे पुरं. हे फडणवीस जे आहे ना हे पुरं बरबाडलेलं आहे. जातीवादानं पछाडलेला जर माणूस या राज्यात कोण असेल ना तर ती देवेंद्र फडणवीस. कारण त्याच्याबद्दल जे बोलायचं नव्हतं नाविलाजानं त्याचं ते गुण जर बाहेर पडायला लागले तर मी काय मोजित नाही. मग त्याला जर त्याचे गुणच दाखवायचे असतील प्रत्येक वेळेस मराठ्यांना तर मला उपयोग नाही. कारण सन्मान द्यावा लागतो तो मिळत असतो. तू कोणत्या पदावर काय आम्हाला त्याच्याशी नाही देणे घेणं. जे पदाची त्याची जर तुला गरिमा राखायची असली तर त्या जनतेनं तुला त्याच्यावर बसवलं ना तिची आधी इज्जत करायला शिक. आधी इज्जत करायला कोणाची शिक तू की तू जनतेची इज्जत करायला शिक. तेव्हा तू खरा राजा, तेव्हा तो राज्याचा खरा प्रमुख. तो तसा राजा नाही होऊ शकत. तो म्हणजे तो गोरगरीब जनतेकडून निवडून येणार, मराठ्यांकडून निवडून येणार. तो हातबल झाला होता रे, तो हातबल झाला होता. तो रडकुंडी रडायची वेळ आली होती. याच मराठ्याने तुला या गादीवर बसवलेले तू विसरला, बेमान व्हायला लागला. जसा तो एकदा धनगराशी बेमान झाला होता तसा तो मराठ्यांशी बेमान व्हायला लागला. आणि मग काय तू आताशी काही गुतत नाही म्हणून मी काय तुला सन्मानाचं बोलत होतो आतापर्यंत. त्यामुळे तू काय मग करू शकत नाही. तुझ्याशी करायला जाशील त्याशी तुला कळेल काच का या राज्यातले मराठे म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, आणि तो फडणवीस म्हणजे काय. तो इज्जत केली आम्ही करत होतो, तुला प्रामाणिक बोलत होतो, पण तुला जे मस्ती आहे ना ती जायला तयार नाही. ती आणि मी सहन करायला तयार नाही. कारण तू ह्या पोरीसाठी एक शब्द ओलांडून तू सागर बंगल्यावर राहायला जाऊ शकत नाही. कारण तिची परीक्षा आहे. तू त्याविषयी पत्रकाराला बोलताना बोलला ही माझ्या पोरीची परीक्षा आहे, मला सागरवर का जात नाही. कुणी म्हणतं लिंबपुरले, कुणी म्हणतं काही. मी याच्यासाठी सागरला जात नाही, सागरहून त्या वर्षाला जात नाही की माझ्या पोरीची परीक्षा. असं उत्तर त्यांनी पत्रकाराला दिलं आहे देवेंद्र फडणवीसनी. आणि तिचं भविष्य महत्वाचं आहे, शिक्षण महत्वाचं. म्हणून मी सागर मग तो तिथून 500 मीटरवर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडून. तर माझ्या लेकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस. आत्ता 4 पोरांना आत्महत्या केल्यात पोरा दिवशी. लाज वाटून घेतो जरा. मी खानदानी मराठ्याचा आहे, अस्सल मराठ्यांचा आहे. मराठ्यांची पोरं मारायला लागलेत. कसला तुला फक्त तू जर तू पोरीत वेगळा भेदभाव करतो, दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत वेगळा भेदभाव करतो. काय जरा तू प्रमुख आहेस. जर तू केस मागे येऊन म्हणतो किती जातीवादी असावं. तुझ्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला, तुला सन्मानानं बोलला पाहिजे. त्या पदाला सन्मानानं बोलला पाहिजे. तुला सन्मान, तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना. ज्या जनतेनं तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक, मग तुला सन्मान मिळत. दिला तुला आत्ता बऱ्या केस मागे येऊन म्हणतो तू केस उचकायला लागला. इकडे काय अधिकारी आणलेत, त्या अधिकाऱ्याने काय त्याला नाव कमायचे हाव लागली का काय त्याला. त्या आंबडचं कोण येतो त्याला हाव लागली का काय. गरिबांचे पोरं गुतून एकीकडून मनाच्या केशी मागे घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या. केशी उचकायचं कोण आलाय ते नवीन, त्याला हाव लागली का नाव कमावायची. भेटा गरीबाचे मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटलं करून तुला नाव कमावायचं आणि आमच्या पोरांचे वाटलं करायचं. तुला जर लेकर असले तुला लेकराचं वाटलं केलं होती गप्प त्यांना कशा तरी तू बिघडशील. तर वाटत असं आज मी अधिकारी आम काय तू आज करशील वळ, उद्याच्याला कधी काही तू हातात येशीलच. कारण तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच आहे. गरीबाचे लेकर जाळ्यात उडून तुला तिकडे त्यांना गुंतून टाकायचे. आंदोलनातले गरीबाचे पोरं त्यांच्या कसल्या बी ऑर्डर करायच्या आणि तुला नाव कमवायचं ही तुला हाव लागली. अरे त्यापेक्षा साधे ते कर्मचारी आवडणार बरे. मग त्यापेक्षा कोतवलं बरे, त्यापेक्षा ते ग्राम तलाठी बरे. जितके जर घाण विचार असते एवढ्या मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याचे की गरीबाच्या आंदोलनातले पोरं गुतवायचे. एकीकडून ह्या देवेंद्र फडणवीस सांगायचे केशी मागे द्या आणि एकीकडून तो या अधिकाऱ्यांनी महसूलच्या गरीबाचे पोरं आंदोलनातले गुतवायचे आणि त्यातून त्याला बडेजाव घ्यायचा, मोठेपणा घ्यायचा. मी अशी कारवाई केली आणि मग त्या नाव कामायचं बढतीचं. बढतीसाठी गरीबाचे पोरं मारतो का तू. मग गमगुती तो नाव चांगलं व्हायचं नाही. तू कुठे घटणार नाहीस का. तो ह्या पोरांबद्दल तो ह्या पोरींबद्दल असं झाल्यावर असंच करणार का गरीबाच्या. काय नीत येत तुमच्या आणि काय नाही. हा तो हातात अधिकारी म्हणून तू करशील काही विषय आणि आमच्या कटात सापडा आणि सापडतोच. दुसऱ्या तांदळावर कोणी नाही बट काम जरा नीट कर. हा तुला वाटत असेल मी अधिकारी तू देवेंद्र फडणवीस ऐकून किंवा आणखीन आम्हाला माहित नाही
आम्ही शंका नाही घेत, आणखी मी माहिती घेतो त्याची. पालकमंत्र्यांनी कोणी तुला सांगितलेलं असावं, मग सांगतो तुला कचका, आणि तुला पालकमंत्र्याला बी सांगतो मग कसं असतं. हे कामं सुरू करायचे का तुम्हाला? गोरगरिबांचे लेकरं गुतवायचे, गोरगरिबांचे मुद्दाम आडवं पडायचं, म्हणजे जातीवाद इथं बी बोकाळायचं काय जालना जिल्ह्यात बी. आणि अधिकाऱ्यांनी कोणत्या मंत्र्याचं ऐकून कामं करू नका. इथं मराठी आहेत मग तुमच्या मागं लागतील, नेते जात असते सोडून मग गुतत असतो अधिकारी मापात्रा. देवेंद्र फडणवीस म्हणजे ना नुसता चाली टाकणारा माणूस, फक्त याला फोड त्याला फोड त्याला फोड याला फोड, स्वतःच साधून घ्यायचं आणि नंतर त्याच जातीवर पलटायचं. धनगराचा अनुभव मराठ्याला आला, 100% तंत आला. धनगरांची आणखीन कॅबिनेटच व्हायना आरक्षण द्यायची, एसटी आरक्षणाची. 15 वर्ष झालं आता, 15दा 3ऱ्यांदा आता सत्तेत आहे. तेच मराठ्याचं झालं. आता मराठ्यांशिवाय सत्ता नाही होऊ शकत. लरड कोणी आलता रे, इतकं बेमान होऊ नको फडणवीस, इतकं बेमान गद्दार होऊ नको मराठ्यांशी. आणि ते डोक्यात असं ना खोळ तर काढून टाक, मराठी मागं नाही पुढे नाही, ते काढून टाक. हलक्यात घेऊ नको मला मराठ्याला, खरंच काढून टाक. तुला वाटत असेल मराठी नाही तर ते काही तो बरबाटलेली टीम लावलेली का, काही बायाची काही गाड्याची, ती बरबाटलेली टीम लावली ना, त्यांना जरा नीट सांग. भापीत राहू नको, असंच भापीत राहशील, बेकार होईल, भापीत राहशील. मराठी एक नाही तर मराठी मागं नाही राहिले काय नाही. मराठ्यांला चॅलेंजच देऊ नको. वेळ पडले ना एका दिवसात 4 कोटी मराठी रस्त्यावर येतील, एका दिवसात. खरंच चॅलेंज देऊ नको. ज्या दिवशी बघायला जसेल ना याच्या मागं मराठी आहेत का नाहीत माया मागं, त्या दिवशी तुझ्या हातातून वेळ गेलेली असेल, फडणवीस गेलेली असेल. तुला फडणवीस शब्दात मला बोलायचं नव्हतं, प्रत्येक साहेब साहेब म्हणून बोलत होतो. तर बोलता बोलता उपोषण उठेल आमचं, आता खोटं बोलून, आता बोलता बोलता खोटं बोलून तो उपोषण उठवलं आमचं. दिल्लीतून सांगितलं, याच्यामुळे मी तुला बोलत नाही. खरं कारण ते त्या दिवशी व्यासपीठावर म्हणत होते बोलायचं का, मीडिया सुद्धा आलं, मला नाही बोलायचं, मला काम करा फक्त हे. आम्ही तुला मानलं होतं फडणवीस, मानलं होतं, खरंच मानलं होतं. हे ठेवा विश्वास याच्यावरती, आहे चांगला, करील सगळे काम, मराठ्यांशी नाही दगा फटका करायचा, गद्दारी करायचा. तर तू गोड बोलून गद्दारी करायला रे, गोड बोलून गद्दारी करायला. असं वागू नको गोरगरीब मराठ्यांशी. माझ्या गोरगरीब मराठ्यांची लय तळमळे. गेले 4 पोरं आमच्या आयुष्यातून आता दिसत नाहीत. ते आत्महत्या झाली मराठा आरक्षणासाठी. बीडला झाली, बदनापूरला झाली, त्या फुलंब्रीला झाली, गेले आमचे. जरा तुझ्या लेकरात जसं लेकरू बघतो ना, तसं राज्यातल्या जनतेच्या लेकरू बघ. सन्मान करू आम्ही तुला, सन्मानपूर्वक आहो जाऊ बोलू. इथं आमचं लेकरू डायरेक्ट मारायला लागले. त्या बदनापूरच्या पोरीनं आत्महत्या केली. कसं जगायचं घरच्याने? मोठी अधिकारी झाली सिधी पोरी, 1% हुकली म्हणून घरी आली. कमून आरक्षण देत नाही रे बाबा. त्या पोरीच्या शिक्षणामुळे त्या पोरगी मोठी व्हावी, महाराष्ट्राच्या शुभेच्छा. पण आमच्या पोरीचं काय? तू 500 मीटरवर जात नाही तिचा शब्द डावलू. राहायला नुसतं किती वेळ लागेल तिथून राहायला? 2 घंट्यात सागरवरून तिथे जाईल माणूस. सागर बंगल्यावर वर्षा बंगल्यावर नाही जात तू पोरीचं ऐकून. आमच्या पोरी आत्महत्या करायला रे. त्या पोरीत आमच्या पोरी बघ काय चुकीचं बोलतो रे मराठ्यांना. मी तुम्ही डोळे उघडा, स्वतःच्या लेकीसाठी ते 500 मीटरवर जात नाही, तुमचे पोर आत्महत्या करायला लागले. उसातोंडच वेळ आली तुमच्या पोराला मराठ्यांचा. तुमचं वाजीत बसता प्रत्येक वेळेस, हे पक्ष मा, हे नेता मा, हे पक्ष मा. पोर मरतील ना. आणि हे असं वागतोय, याला एकी बागाचे असले दाखवावं लागेल आपल्याला एकदा. याला वाटत जर असेल ना ते मराठी नाहीत, सरकारपेक्षा मोठा मराठा एकदा पुन्हा दाखवावं लागेल. मग हे खेटायला नाही येणार. असं याला सन्मानाने बोलतो होतं. केश मागले तर मग केश आत्मा धरतून वर काढीत. तू काय असला कोणचा मुख्यमंत्री कोणचा गृहमंत्री आहे रे तू? काय करायले? आंध्रात एक सांगतोय, उजाडात एक करतोय. माझे हे बघा, धनगर बांधवांना तू फसवलं असेल, पण तुला सांगतो माझ्याशी गद्दारी करू नको. तू रडकुंडे आला होता याच मराठ्यांमुळं तुला आनंदाचा दिवस उगलेला आहे. सत्यात बसायचा. मराठ्यांशिवाय इथं पान हलू शकत नाही. एकही तो आमदार म्हणू शकत नाही मला मराठ्याने मतदान नाही केले, एक सुद्धा. त्याच्यात जर हिंमत असली ना, फक्त मन म्हणा मला मराठ्याने मतदान नाही केलं, मी निवडून मराठ्यांमुळे आलो नाही, फक्त मन. इतकं बेमान नाही व्हायचं देवेंद्र फडणवीस, इतकं बेमान नाही व्हायचं. सन्मानानं 2-3 महिने झाले असतील सत्ता आलेली.
सन्मानाने बोलत होतो पहिल्यापासून, तू दे शब्दापासून फिरायचं नसतं. जीव गेला ना तरी फिरायचं नसतं. हे महाराष्ट्राचा पण आहे. महाराष्ट्र हा सोपा शब्द नाहीये. महाराष्ट्राला एकदा शब्द दिला ना त्याच्यापासून जीव गेला तरी फिरायचं नसतं. असे वीर महावीर घडलेले आहेत या मातीत. त्याच्यामुळे इथं दिलेला शब्द तो खराच करायचा. मग वेळ आली तरी कसली आली तरी चालेल. तो आमच्या लेकरा बाळाच्या आयुष्याची खेळायलाच. इथं 15 तारखेपासून साखळी उपोषण आता बेमुदत सुरू होत आहे. पुढे टप्प्याटप्प्यात हे राज्यभर वाढवलं जाणार आहे. आता प्रत्येक गावागावात वाढवलं जाणार आहे टप्प्यानुसार. टप्प्याटप्प्यानं आम्ही आझाद मैदानलाही पाणीला जाणार आहे. तारीख लवकरच सांगतो आम्ही. कारण ह्याने भयंकर फसवणूक केली. एवढी मोठी फसवणूक केली की गॅजेट शिंदे समितीकडे म्हणजे लगेच लागू करतो. आता शिंदे समितीकडे म्हणजे कायद्याकडे म्हणतो मी. याला हे सांगितलेलं पटत नाही देवेंद्र फडणवीसला. कायद्याकडे म्हणजे आता नुसतं सरकारकडे ते घ्यायचंय आणि ते त्याची अंमलबजावणी करून लागू करायचे. तीनही गॅजेट आहे. आमच्या महाराष्ट्राचं कल्याण होतं, मराठवाड्याचं होतंय, पश्चिम महाराष्ट्राचं होतंय, काही विदर्भ आणि पूर्ण खानदेशाचं होतं. इतकं कल्याण होत आहे. लावित नाही, नुसतं हिंडतोय. इकडे जाय सभाला, तिकडे जाय सभाला, इकडे जाय सभाला, इकडे दाखवतो एक हेलिकॉप्टरतून येतो तिसरंच घेऊन. म्हणजे आम्हाला दाखवते एक का मग चालले तिसरीच. आम्हाला गोरगरिबांनी तुमच्यावर बोलायला फेकायचे आणि यांचा लय त्रास आहे म्हणून लोकांना सांगायचं आणि मग लोकांनी तितका उठाव करायचा आणि यांच्यावर बोलायला फेकायचे. लोकांनी गोरगरिबांनी निवडणुका मग हातात घ्यायच्या आणि यांच्यावर बोलायला फेकायचे आणि यांनी थोडे दिवस झाले की मग हळूहळू दम्मानी जवळ यायचं. आम्हाला शिकतात हो तुम्ही. मी जवळ गरिबाच्या बाजूने ना तवर या महाराष्ट्रातल्या नेत्याला मी चालच करून देत. पाटील, आता तुम्ही बोलताना म्हणलं की पालकमंत्री दबाव टाकतायत, कार्यकर्त्यावर कारवाई करतायत. माहिती घेतोय मी आता. म्हणूनच मी पहिल्यांदा सुरुवातीलाच म्हणलो की मी विनाकारण कोणावरती आरोप लावत नाही, डाग लावत. कारण आत्ता पोत नाही. मग आत्ताच कस काय तुम्ही तर म्हणता देवेंद्र फडणवीस केस मागे घ्यायचा. मग असे कोण अधिकारी भाऊ आंबडला की त्याला हाव लागली नाव कामायची. गरीबाच्या मराठ्यांचे पोर मध्ये टाकून तुला हाव लागली, तुला दारी घराला पाठवू शकतो आम्ही. तू आमच्या पोराचं वाटलं करणार म्हणलं, तो लेकरात वाटलं होणारच. तुला दारी घराला पाठवलं त्या लेकरात वाटलं झालंच ना. तो बी जाणार. मग चालू घराला लोकांच तिथं वेळ येते. आज आमच्यावर आली एक ना एक दिवस तयारी, वर्षांनी 4 महिने, वर्षांनी 10 वर्षांनी कुठे ना कुठे गच्ची प्रॉपर्टीच गच्ची. ते मग आम्हाला बी खेळता येत, आम्हाला बी सापडत येतं कोणाकडे किती भ्रष्टाचाराचं काय आहे, कोणचे काम आहेत. तू सुय टोकत जरी घातला तरी झाला. म्हणजे गोरगरिबांचं तळतळात कधीच अंगावर घेऊ नये, कधी घेऊ नये. त्याचे दुष्परिणाम लय वाईट असते. कारण गोरगरिबाच्या लय कष्ट करून लेकर शिकवलेले असतात. ते पालकमंत्री हाही नाही मला त्यात बघू द्या. त्यांना जर अशा पद्धतीची स्टेप सुरू करायची असली तर मी खेटायला तयार आहे. पण ते मला बघू द्या. मग कोणाला आपण डाग लावू नये, कोणावरती आरोप करू नये. विनाकारण काही नसून एखाद्यावर आरोप करणं आपल्या शोभत नाही. आतापर्यंत तरी क्लिअर चांगले काम आहेत त्यांचे पालकमंत्र्याचे आतापर्यंत. त्यामुळं समाधानी आहेत लोक. आम्ही सुद्धा काय गरज नाही आरोप करायची अजिबात. पण याच्यात आम्हाला संशय, याच्यात जर निघलं मग खेटाखेटी होणार. दादा, तुमचं हे साखळी उपोषण जे आहे ते किती दिवसांचं असणार आहे आणि तुम्ही मुंबईला केव्हा जाणार असाल तर म्हणजे पहिल्यासारखेच कोटीनं मराठा घेऊन जाणार? हे साखळी उपोषण बेमुदत आहे. हे साखळी उपोषण बेमुदत आहे. साखळी उपोषण 10-5, 10-20 पोरं बसत राहणार. आम्ही काही गावं निवडणार आहेत. त्या गावाचे लोक रोज 10-5 येऊन बसणार. साखळी उपोषण सुरू होणार आणि हे लोन हळूहळू राज्यात प्रत्येक गावात सुरू होणार. साखळी उपोषणाचं प्रत्येक गावात. इथं एकदा 15ला बसलं की हळूहळू प्रत्येकाच्यात होणार. इथं आम्ही काही ठराविक गावं मिळून ठरवणार आहेत की रोज एका गावाने बसवायचं. गावाने म्हणजे 10-5 पोरांनी. ते काय आम्ही हे साखळी उपोषण आता बेमधून सुरू ठेवणार. 10-5 पोरं बसणार. असं काय लाखांनी बसणार नाही. प्रत्येक वेळेस आम्हाला काय दाखायची गरज नाही. कोणी म्हणतोय
म्हणून आम्हाला काही करायची गरज नाही. काही जण म्हणते त्याच्या मागे लोक नाही, लाखभर लोक रोज घेऊन हिंदू का संघ रोज. ज्या टायमाला हाक मारले ना त्या टायमाला डोळे फाकलेले त्यांची. हेच हेच ना, हे राजकारणी नेत्यांच्या पाय चाटून जगणारे लोक आमच्यावर जे नाव ठेवतात ना, ज्यावेळेस हाक मारतात ना त्या टायमाला कसलंच ग्राउंड बसायला राहत नाही आम्हाला, कसलंच. आपण एकदा दाखवू, आता आम्ही निवडणूक झालेली त्याच्यामुळे एकदा दाखवू, मग आम्हाला नाही 5 वर्ष दाखवायची गरज. एकदा दाखवू कोण आम्ही मराठी मग आहेत का नाहीत का, पुढे एक कार्यक्रम लावून आम्ही एकदा दाखवू मराठी कसे आहेत, म्हणजे त्यांचं तिथून पुढे बंद होऊन जाईल सगळं. दुसरा तुमचा प्रश्न होता की मुंबईला आम्ही 2-3 दिवसातच घोषणा करणार आहे तारखेची. कोणत्या तारखेला आम्हाला पाणी जायचं, आम्हाला ग्राउंड तर बघू द्या एकदा. कारण ह्यावेळेस लय अवघड आहे. ह्यावेळेस माघारी फिरणार नाहीये, सुचना नाही, फसणार नाही ना, काही नाही. हा, जेआर नाही फेर नाही, डायरेक्ट अंमलबजावणी होईल. नाही तर तिकडे बंद पडून दे, नाही तर सुरू राहू दे. तितक्या तराला पोरं लागले. कोणाकोणाला बघायचं ना माग आहेत का नाही. मुंबईची तारीख डिक्लेअर झाल्यावर एकदा मध्ये पुलावर उभा राहा म्हणा, वही घेऊन रजिस्टर घेऊन. किती आले नुसते ली गाड्या लोक माणसं नुसतं मुजीत बस. मग तुला संधी आहे, काय अडचण नाही. पण फक्त आम्हाला पाणीला 2-3 दिवसात आम्ही घोषणा करतो, आम्ही पाणीला जाणार. चलो, ओके, धन्यवाद. एकवीस दसांनी काय आश्वासन दिलं वरून, काय म्हणजे निरोप आला होता जेणेकरून आपण उपोषण करू? काय असतं बघा, मला एकतर मी सरळ माणूस आणि सरळपणाचा फायदा यांनी राजकीय डोक्यात डाव ठेवून घेणं मग मला नाही होत. तुम्ही गोड बोला, आम्ही ऐकू सुद्धा, मागा पुढे सरकू सुद्धा, पण तुम्ही जर माझ्या गरीब मराठ्याच्या भावनाशी त्यांच्या भविष्याची खेळताल तर मला नाही सांगू. मला आयुष्यात काही कमवायचं नाही, माझी जात कमवायची आणि माझी जात माझ्यासाठी देवे मायबाप, तिच्याशी धोका केला की मला नाही सांगू. भले मग ते माझा जीव गेला तरी चालत, पण मी समाजाशी नाही गद्दारी करू शकत. गाडी माझ्या गरिबांचे लेकरं मोठं करायचं पण घेऊन आलोय मी, मराठ्यांची पोरं बरबाद करायचं पण घेऊन नाही आलो. ह्या अंतरवादीने कशाला काय त्यांना उघड रक्त सांडिलेलं नाही, हीच जागा आहे ती. रक्ताच्या थारुल्यात पडत होती, उगच पडले नाही. एवढ्या बेमान रक्ताच्या पैदास माझी नाही, किंवा त्या आईच्या सांडलेल्या रक्ताशी तरी मी बेमानी नाही करू शकत. हे गरीबाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून इथपर्यंत ह्या गावाने झिजलं, या राज्यातल्या मराठ्यांनी झिजले. आणि त्यांनी सांगायचं आम्ही गॅजेट लागू करतो लगेच. तुमच्या प्रश्नाप्रमाणे गॅजेट शिंदे समितीकडे हाय म्हणल्यावर कायद्याकडे लागू करायला तुला अडचण काय? एक कॅबिनेट झाली, तुमची उपसमिती आहे का नाही? मला काय करायचं तुमच्या उपसमिती फेपा समितीचं? तुमचं कवर होणार नाही 2 वर्ष, मग मारता का आमचे पोर? आता परीक्षा झाल्या लगेच आता भारतात मारता का आमचे पोर? तुमचं काय करायचं मला? तुमचं मला घेणं काय? तुमची उपसमिती आहे का नाही, का तुमची शिंदे समिती आहे का नाही, तुमचा मुख्यमंत्री आहे का नाही, ते रोज फिरायला मी काय करू त्याला? मला करायचं का? तुमचं कॅबिनेट आहे का नाही, तुमच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक मला घेणं का त्याच? तात्काळ म्हणले ना, तात्काळ 13-14 दिवस लागतात का? तात्काळ म्हणजे का वाचतं? मग आता एखाद्याचं दुःख होतंय, आपण म्हणतो याला तात्काळ गाडी आणा लवकर, बैलगाडी नाही तर गाडी दवाखान्यात नाही, तात्काळ म्हणजे लगेच ना 15-20 दिवसांनी मरायचं नाही गेले नेल्यावर पेशंट. तात्काळ म्हणजे काय अर्थ आहे? गॅजेट शिंदे समितीकडे असून लागू करत नाही, केसेस मागे घेऊ म्हणले, काहीच नाही. जे घेता येतं त्या तरी काही लांब लागतं ते घ्यायचं सोडून दिलं. केस काढायला सुरू केला, गरीबाचे पोरं गुतवायला सुरुवात केली, त्यांना नोटिसा पाठवून असं करून तसं करून चाल दुसरी टाकून बघायला लागले. जमताय का? कसं जमणार नाही, देवेंद्रपणे जमणार नाही. तू चाल टाकशील, नोटिसा देणं नामका करेन, चाल जमणार नाही, चाल चलून देणार नाही. मग जर जास्त डोकं खराब झालं तर तुला माहित नाही काय होत असतं. आता अनुभव घेशील, आता मुख्यमंत्री तू आहे, त्या असं फेटायचंच का तुला? इच्छाच आहे का ते फेटायचं? तर तुला बेकार होईल. तुला सांगतो मराठ्यांशी गद्दारी करू नको, तुला मराठ्याने गादीवर बसवले आयुष्यात गादीला मराठी शिवून देणार नाही तुला, का करायला जर लागले तर आयुष्यभर. मग जेवढी टोळी धनंजय मुंड्यासारखी तशी, मग त्या टोळीला पुऱ्या राज्यात लोक शिवूच देणार नाही त्या सत्याच्या गादीला. नको भापीत राहू, मराठ्यांमुळेच आलेला आहेस. मराठ्यांशिवाय राज्यात कोणाचंच पान हलू शकत नाही. महाविकास आघाडीचं नाही, महायुतीचं नाही. नको याच्यात येऊ. केसी काढायचं माझं सोडून तिसऱ्याच नोटीस द्यायला लावतोय काय? म्हणजे तो लोकांना लढत काढतो काय? वंश समिती गठीत करायला कसं काय लागत? कॅबिनेट लागत का?
हा, ते हरपळ का खरपळ कोण आणून ठेवलं दलिंदर ते मराठवाड्यासाठी 7 महिने झाले त्यांनी व्हॅलिडेटर रोखून धरले. हे नाही काय आणलं ते मराठीच बरोबर वाटलं करायला, काय आणलं ते. शंभूराजे साहेबाला काल सांगितलं, शंभूराजे साहेबांनी काल झापीला वाटतं त्याला, तेव्हा आज काहीतरी सुरू केलं त्यांनी देसाई साहेबांनी. हे आम्हाला यांना सांगायची वेळ होती. शंभूराजे साहेबांना यांना इकडून तिकडून आम्ही कसं तरी समाजाचे काम करून घेतो. फडणवीस कशाला आहे मग नुसतं काढा लावायला, हे काढायची पेटीच का तयार नुसती, तू हे कशाला, तुला ते जमत नाही का. ते हाणून ठेवलं ते हाडपळ ते देत नाही. असे 4 जण आहेत महाराष्ट्राला, तिकडचे पश्चिम महाराष्ट्रात तसेच बोंबे 4 तसलेच जण. मराठवाड्याला हे हरपळ का खरपळ काय आणणं काहीतरी वेगळं असू शकतं. हा असे झालेत. आता पोराला शिक्षण घ्यायचं, उद्या ऍडमिशन घ्यायचं, हा काय अडचण यांना वंशावळ समिती द्यायला, कक्ष स्थापन करायला कोणचं कॅबिनेट लागत का केंद्राची मंजुरी लागते. ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी तातडीनं द्या. रोग आला लकवा लागला काय देवेंद्र फडणवीसच्या तोंडाला, पॅरलेस झाला याला. तुला नुसतं सूचना द्यायला काय होतं की जेवढ्या नोंदी सापडल्या अधिकाऱ्यांनी नोंदी सापडल्या त्या अभ्यासकांना बोलवून त्यांची वंशावळ बोलून प्रमाणपत्र द्या. एक अधिकाऱ्यांनी जर राज्यातल्या दिल्यानंतर सस्पेंड करेल. एवढा म्हणाल रोग आला का नुसता बघू तू. म्हणजे याचं काम मला असं दिसतंय गावात एक गुन्हे असतो बघा, नुसतं ऐकून घेतो काहीच करीत नाही. एखाद्या गावात असतो ते गुन्हा कळतो का तुम्हाला, आता ते सर्च कर म्हणला त्याला कसला असतो. एक गावात काय नसतो तो, त्याला काही काम सांगा तुम्ही, हो 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 आपण नीट करू ते, हा 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 बरोबर करू आपण, हो नीट करू. आणि नुसते ढकलीत जाणार, मजा बघणार, म्हणजे लोकांची येड्यात काढणार. त्याला येड्यात काढणं म्हणतात, त्याला हिणवणं म्हणतात. म्हणजे एखाद्याची अवकात चिल्लारात काढणं, एखाद्या समुदायाची एखाद्या जातीची, असा त्याला म्हणतात. आकस द्वेष जे म्हणतात ना याला म्हणतात. फक्त ऐकून घ्यायचं, करायचंच नाही, नुसतं गोड बोलायचं ही भूमिका. आपल्यापेक्षा गोड जमत नाही, आपण कोणत्याच मंत्र्याला सोडत नाहीत. शिंदे साहेब सुद्धा सोडलं नव्हतं मुख्यमंत्री असताना, त्याच्यामुळे शिंदे साहेब चुकत बी नव्हते. एकदा दोनदाच आम्ही शिंदे साहेबाला बोललो होतो चुकले की, त्याच्यानंतर त्यांनी सांगून ते करतच गेले. म्हणजे जे सत्य आहे ते हे करतच नाही, नुसतंच चलत वर तोंड करून कोणकडे बी नुसतं करण म्हणतात. काय किती सोपा विषय, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या पटापट कोणती प्रमाणपत्र द्या, याला कॅबिनेट लागत नाही. नोंदी शोधायच्या बंद करू नका. हे स्थानिक अधिकाऱ्याला, तो समिती होऊस तर, शिंदे समिती होऊस तर 15 वर्षांनी गठीत करते, त्यावर आहे त्या अधिकारी शोधतात ना, त्यांना म्हणणं काम आहे की नोंदी शोधायच्या बंद ठेवू नका आणि ज्यांची मिळाली त्यांचे प्रमाणपत्र द्या. किती सोपं आहे. अरे तो काही रिझल्टच नाही ना. तुला नाही बोलायला, तुला इज्जत द्यायला, तुला सन्मानानं बोलायला काही रिझल्टच नाही सत्ता आल्यापासून. मला कोणी सांगा काय रिझल्ट आहे. सत्ता आल्यापासून हे 2-3 महिने झाले. ह्या 2-3 महिन्याच्या काळात याने काय शिंदे समिती गठीत केली का, वंशावळ समिती केली की, यांनी मनुष्यबळ वाढून दिले, त्यांनी केसेस मागे घेतल्यात. नुसतं घेऊ म्हणतो. 2.5 वर्ष झाले, 2.5 वर्षापासून हेच गृहमंत्री आंदोलन सुरू झाल्यापासून नुसतं घेऊ म्हणतो. तू करतो काय, कवा घेतो, म्हणजे इतकी मेहनत मग मराठ्याचे लोक. तू जरी आता सरकार तो आत्ता हे आला असलं तर मागचा तूच हेच, तेव्हापासून चालू आहे केसेसचा मागे घेऊ, गॅजेट लागू करू. शंभूराजे साहेबांनी 7 महिने झाले ते गॅजेट आणलेलं, शिंदे समितीने आणलेलं 9 महिने झालं, म्हणजे 2दा आणलंय दोन्हीकडे बी, आणि आम्ही एकदा दिले, म्हणजे 3दा शिंदे समितीला दिले. हा मग आता काय चूक आहे आमची सांगा बरं. महाराष्ट्रातली जनता सांगा, मराठी सांगा, काय चूक आहे आमची. 2.5 वर्ष लागतात का केस मागे घ्यायला, 7 महिने लागतात का गॅजेट शिंदे समितीकडे असून लागू करायला. चूक काय आमची. वंशावळ समिती बंद पडलेली 4.5-5 महिने झाले, 6 महिने झाले कक्ष बंद पडले. हा काय चूक आहे आमची, काय प्रॉब्लेम काय तुम्हाला. सातारा संस्थांचं गॅजेट घ्यायला अडचण काय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला काय अडचण. जवळपास 11 महिने झाले त्या त्र्यंबकेश्वर संस्थांमध्ये
खोल्याचे खोल्या भरून पुरावे पडून आहेत, कमून नाही घेतले? काय चूक आहे? मी जे मराठ्यांसाठी गोरगरीब पोरांसाठी तळमळ करतो, मग काय चूक आहे? हे चुकल्यावर मला राग येतो. मग मी चुकू नये ना? इतक्या दिवसात याला एक बी काम होत नाही का देवेंद्र फडणवीसला? आणि परत याला सन्मानानेच बोलायचं का? सन्मानाने बोलायचं काम कर ना. या जनतेने तुला सन्मान गादीवर बसलं, त्या जनतेचा सन्मान कर. चल कर त्या मराठ्यांच्या पोराचं द्या आरक्षण, कर सन्मान मराठ्याचा. मराठ्याने बसवलं तुला गादीवर, कर सन्मान. मन तू उद्या नाही बसेल ना तुला, मन उद्या जाऊ दे, उद्यापासून मनाचा बंद करतो आणि चालली मीडियाच्या बांधवाच्या माताच्या साक्षीने सांगतो, तू मन तुला मराठ्यांनी सत्तेवर बसवलं, त्याला उद्यापासून शब्द बंद आपला मराठ्याने तुला गादीवर नाही बसवलं. आणि कसं बसवलं मी सिद्ध करून दाखवतो, मी समोर आज शब्द देतो. चल मन तू मराठ्याने तुला गादीवर नाही बसवले. आणि मग जसं सन्मान केला ना मराठ्यांनी, तशा मराठ्यांना सन्मानाने द्यावा लागतं, तेव्हा सन्मान मिळत. काहीच करेन ना तू, कवर सहन करू मी. पोरांना आत्महत्या केलं, जीव जातो आमचा इथं. तुला काय माहिती? तुला काय माहिती? तुझ्या पोरीसाठी तू तिथं 50-25 मीटर असेल ते, जास्त नसेल, 500 मीटर नसेल ते सागर बंगला ते वर्षा न जात तू शब्द लिकीचा शब्द टाळून आमच्या लिकी लागला आत्महत्या करायला. बाळा भेदभाव करू नको ना. तू होते चांगलं, दुसऱ्याचं ते कार्ट याला मुख्यमंत्री म्हणते का? आणि मग यासाठी निमित्तो आणि तिथं त्या एखाद्या तळ्यात जर पैसे टाकले, ते सारमाड्या का खारमाड्या ते पडळीचं एखाद्या तळ्यात किंवा 5-50 कनिंग जर भरून आणल्या तरी पैसे पुरत इतके. तिथं नाही का तो ईडी कुठे गेली आता? कोण काय बेड्या उडी तिथं काय? आता काय डोळे गेले का तुमचे? आता ते आरोपी पकडेल ना तुम्हाला आणखीन हा हे नाही जमत का? नुसतं मी सगळे बरोबर करतो. काल त्या राष्ट्रीला म्हणला वाटतं एकालाही सोडणार नाही. धरले कोण सोडायला? कोण धरले? न्यायच देणार कुटुंबाला. काय नाही दिला आणखी उज्ज्वल निकमाची नियुक्ती सुद्धा नाही. 1 महिना लागतोय उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती व्हायला. त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मॅटरचं पत्ताच नाही आणखी कुठेच काही. ते वाकोड्यांचा हे झाला, मर्डर झाला, मर्डरच येतो एक प्रकारचा, काहीच नाही. आणि याला वाटतं मला कोणी बोलू नये. ते बोललं का बाप होतो का राज्याचा? सगळ्या दहशतवादी अड्डा चालू काय मग राज्यात? तुला कोणीच बोलायचं नाही, मुख्यमंत्री झाला म्हणून तुला कोणीच बोलायचं नाही. आणि तुला जनताच गोड लागतं, आमचं मतदान मराठीचं गोड लागतं. आमदारांनी निवडून आता मग लय दाताडून काढतो, मग लय गोड लागतं. हा गुलाल अंगावर पडतो आनंदाचा तवा. आणि आज आमच्या लेकराच्या अंगावर मरायला लागलेत. मराठ्यांना सांगतो मरू नका, लढायचं. हा तुम्ही कायम दिसले पाहिजेत. मी तर ठरवलं आता लढायचं. आमरण उपोषण आपण करत नाही आता लढायचं ठरवलं. आणि आता आपण लढाई ठरवलं, सरकारला कळत याला मला मनोज जरांगे उगाच अंगावर घेतलं म्हणून. हा तुम्हाला कळलं, हलक्यात घ्यायचं नाही भाऊ आपल्याला. तुम्ही हलक्यात घेऊन जर चूक केली ना तर बेकार होईल देवेंद्र फडणवीस. आता रस्त्यावरच लढायच्या. मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या करायची नाही. तुम्ही तुमच्या आई बापाला दिसले पाहिजे, सुशिक्षित बेकार म्हणून दिसू द्या, पण आत्महत्या नको. कायम तुम्ही आपल्या आई बापाला दिसत नाहीये. कमीत कमी आई बापाला दिसता. आणि असं कोणासाठी फाशी घेऊन मारण्यापेक्षा लढून मरू ना. आयला जगलो तर जेलमध्ये कुटुंब भेटायला तरी येईन आपल्याला. असं कुठं यायचं मेल्यावर भेटायला? कायम जीवन संपवल्यावर भेटायला यायचं कुठं? असं जेलात राहिलं तरी आपलं कुटुंब भेटायला येईन आपल्याला. महिना 15 दिवसाला भेटायला येता येतं तिथं. दिसतो तरी ना जगात. फाशी घेऊ नका आरक्षणासाठी, आत्महत्या करू नका. याला मीटच करायचं. तू जर आमच्या समाजाची हेदळणा करणार असला, तू हिनवणार असल्याला अपमान करणार असला, तुझ्या मनात जर द्वेष असत तर फडणवीस साहेब तुला आता जड जाणार. दादा एक शेवटचा प्रश्न. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. 70 पैकी 40 ते 41 जागांवर भाजप जिंकून आलेलं आहे असं समोर येत आहे. आता किती याचं राहिलं काय होतं? काही काड्या करतात वाटतं ते घेऊन तिकडे. ते राजकारणाचं काही देणं घेणं नाही. इथं टप्प्यात आला वाजेलाच. हा इथं आपल्या नादीच नाही लागायचं. इथं सत्तान फत्तान काही नाही. इथं सत्ता मराठ्याची, दरारा बी मराठ्याचाच आहे. आणि इथं चलती मराठ्यांचीच आहे. इथं जर खरं मराठ्यांनी मनात घेतलं ना ते टायर सुद्धा हलून जाणार नाहीत भाऊ. मुंगी सुद्धा रस्ता क्रॉस करू शकत नाही. मला वाटतं ते दिवस देवेंद्र फडणवीसने उगूनच लिहू नये. मुंगी सुद्धा हलून जाणार नाहीत. मुंगी सुद्धा इकडचे तिकडे रोड सुद्धा क्रॉस करू शकणार नाही.
एवढी दहशत आणि दरार आहे मग मराठ्यांचा सुद्धा. तू त्या भानगडीत पडू नको, ठरलेलं प्रेमाने दे. तुला लय आजचं बोलायला लागलं असलं ना आमचं आरक्षण देऊन टाक, आणि तुला त्याच्या पलीकडे लयच लागलं असलं ना त्याच्यावर बसू नको, तुला कोणी बोलणारच नाही ना. घरी जाऊन झोपतल्या त्या पदावर आहे तू प्रमुख या राज्याचा म्हणून तुलाच बोलावला ध्यानात ठेवे. आणि मराठ्यांचा कचका बघायचं काम करू नको. आणि शेवटी आता जर आम्हाला असं वाटायलाच लागलं की फक्त ऐकूनच घेतो, मतिमंद लोकांनी नुसतं ऐकूनच घेतो, तर आम्हाला वाटतं मग आम्हाला आमचं पाऊल उचलावं लागेल. आता काल नीट परीक्षेच्या फॉर्म भरण्याच्या तारखी जाहीर झाल्या, मात्र त्यामध्ये मराठा समाजाचा उल्लेख केल्याच्या नंतर EWS प्रमाणपत्राची मागणी केली जाते, मात्र ते प्रमाणपत्र बंद करण्यात आले. मुद्दाम बंद केलं तर 10% दिलं, गरज नव्हती तरी 10% आरक्षण दिलं, मागितलं नाही कोणी तरी दिलं, आणि EWS घातलं. EWS पोरं बाहेर काढायला लागलं. पोरांनी थोडंफार काही केलं लगेच त्या विद्यार्थ्याला अडचणीत आणते. याने EWSचा बी पर्याय ठेवायला पाहिजे, ECBCचा पण आणि OBCचा पण ठेवायला पाहिजे. एक कोणचाही घेते आणि हा म्हणले मधल्या काळात हा म्हणले होते की आम्ही तिन्ही ऑप्शन ठेवतो म्हणून, नाही ठेवला. उलट हे 10% दिलं ECBCचं. याच्यात आणखीन उच्च व तंत्र शिक्षण विभागाला किंवा त्या मंत्रालयाला शिष्यवृत्ती पोरांनी कोणत्या विभागाला भरायची पर्यायच नाहीये का, सामाजिक मंत्रालयाला भरायचा त्या विभागाला द्यायचंय, आणखीन पर्यायच नाहीये. म्हणजे ECBC तुमच्या पोरांनी 10% ऍडमिशन घेतलं, त्यांना आता कॉलेज 100% फीस मागाय, आजची पोझिशन ही. मग तू काय करतो? इतके दिवस लागते का घ्यायला निर्णय? घडीत तुम्ही म्हणता आमची कॅबिनेट नाही, घडीत म्हणता विस्तार झाला नाही, एकदा म्हणता पालकमंत्री ठरले नाही, एकदा म्हणता मंत्रिमंडळ वाटप झालं नाही. तू कवर करणार नाही तर मग का मारतो का आमचं पोरं? तू कवर करणार नाही. आता मध्ये PSच नाही, OEDच नाही. आता तुला OED नाही, PS नाही, आम्ही काय करतो त्याला समुद्रात ढकलून तिकडे. आमच्या जनतेचा प्रश्न आहे का तो? नाही. तुपली उपसमिती आहे का नाही, आम्हाला काय करायचं? तो आमचा प्रश्न आहे का, तो सरकारचा प्रश्न? लवकर रिकामा कर मराठ्यांना. एका दुसरा तिसरा आंदोलक नाही हो. शब्दावर भरभराला आणि लगेच गोड गोड बोलून बाजूला जायला. आपण मराठ्यांना जर नाही मिळालं तर आपण लेटर हवी गडी. मराठ्यांसाठी आपण कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. मराठ्यांच्या स्वार्थासाठी, गरिबांच्या स्वार्थाच्या, लेकरांच्या स्वार्थासाठी कुठे जाऊ शकतो, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. त्याच्यामुळं तू इमानदार आंदोलकांच्या नादी लागायचंच नसतं. फुटणारा, मॅनेज होणारा, काही लालसा पदाची असणारा, याला दावात घ्यायचं असतं. इमानदारी तू माझी विकत घेऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस. त्याच्यामुळे इमानदार आंदोलकाच्या नादीने लागायचं आणि त्याला खेटायचं नाही. कारण ते त्या आगीशी खेळू नको तू. आणि मराठा एक मोठी आग आहे. मी आणखीन बी एका हक्कीवर 2-2 करोड मराठी एका जागेवर येऊ शकतात. तू चॅलेंज देऊ नको फडणवीस मला, कारण मी इमानदारीनं माझं प्रामाणिकपणा या समाजासमोर सिद्ध केलेला आहे. मी माझा प्रामाणिकपणा. मी फुटत नाही, मॅनेज नाही होत म्हणून. माझ्या समाजाशी मी प्रामाणिकपणा सिद्ध केलेला आहे. त्यामुळे एका रात्रीत जर ठरवलं ना तर 2 करोड मराठी एका जागेवर आत्ताही येऊ शकते. त्यामुळं तू ती वाट बघू नको. सन्मान घ्यायचा असेल आणि तुला जर आतापर्यंत बोलायला लागला असला तर आमच्या गोष्टी दी. आणि तुला जर वाटत असेल मला बोललं नाही पाहिजे तर त्या पदावर तू नसायला पाहिजे. तुला कोणीच बोलणार, येडं नाही शहाणं नाही, तू त्या पदावर आहे त्यामुळे तुला बोलणार. आणि तू नाही दिलं तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन पुढे सुरू होणार. चलो, धन्यवाद. उपोषण तुम्हाला कुठल्या आश्वासनावरती सुटलं? तुम्हाला गोड गोड बोलून धोका दिला का? आणि मध्यस्थी सुरेश दस होते ते तुमच्याकडे आले का तुम्ही त्यांना म्हणला की आमच्यासाठी मध्यस्थी करा? का मुख्यमंत्र्यांनी धोका दिला का सुरेश दत्तांनी धोका दिला? अरे सगळ्यात महत्वाचा हे पहिल्यांदाच प्रश्न असला आलाय 2.25 वर्षात म्हणून सांगतो. मी बळच कधीच मध्यस्थी कर म्हणत, जातवान असेल मी या राज्यात बळच मध्यस्थी कर म्हणून 2.25 वर्षात जर एक फोन असला ते आंदोलन सोडून चाललो. मी माझ्या इच्छावर बसतो. मी
ठरवून कधीच बसत नाही माझ्याकडे येईन. माझी इच्छा माझ्या समाजासाठी करायचं, डायरेक्ट जातो आणि बसतो. कोण माझ्याकडे येईन नाही ही आशा मी कधीच धरीत नाही, कधीच जिंदगीत नाही. आला तरी नाही नको. मग त्या प्रश्नात उत्तरलंय आधी महत्वाचं आहे माझ्यासाठी, ये नाही तर नको मला त्याशी देणं घेणार. कधीच आपण कोणालाच फोन लावून म्हणत नाही की मी उपोषणला बसलोय मग ये. मग तर ते मॅनेज आंदोलन झालं, ते उपोषण मॅनेज झालं. मग ते ठरवून इकडून फोन करून सांगायचं मागण्यासाठी होतं ना. तुम्हाला, हा ना, पण नाही मागण्या फागण्या असल्या तरी नाही. मी ज्या मागण्यासाठी बसलो आपण स्वतःच्या कोणत्यावर शक्तीवर बसायचं ना. माझ्या जातीची काय शक्ती कमी आहे का? नाही. मग मी का बसत नाही त्यांच्या जीवावर? यांच्या जीवावर काय मी बसतोय मग तू ही. असला धंदा उभ्या आयुष्यात केला नाही, 22 वर्षात नाही केला. तेव्हापासून लोक डायरेक्ट जाऊन बसणार, त्यांना वाटलं ते येणार नाही तर नाही येणार, किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांना सांगत असते जा या, ती भाग मला नाही माहिती. पण मी स्वतःहून कधीच कोणत्याच आंदोलनाला बोलवत नाही. एक त्यांनी सांगितलं स्पष्टपणानं त्या दिवशी, गॅजेट शिंदे समितीकडे आम्ही ते तात्काळ लागू करतो. शिंदे समितीकडे म्हणजे कायद्याकडं. समिती ही कायदा आहे, कायदा बनवती ती. जसं की पाठीमागे सुक्रे समितीनं कायदा बनवला 2020चा, तशी शिंदे समिती गठीत केली आणि ती कायदा आहे. आज नाही लागू केलं. हैदराबाद गॅजेट सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं नाही केलं. तुम्ही केसेस मागे घेऊ म्हणले. साधी प्रक्रिया. माणूस नाही का समाधानाला म्हणतं, आपण म्हणतो ना जे चल तुझं रान पेरून देतो उद्या, मग किमान जायचंच नाही त्याच्या तिथं, पण 2-4 मोडा ना व्हायला हाणून येतो ना पाठाभर, आणि मग काहीतरी कारण सांगून दुसरीकडे जातो पुन्हा. किमान तर सुरुवात तर करायला पाहिजे होती. सुरुवात एका केसेसने उलट उकरायला लागलेत. नोटिसा द्यायलेत, नोटिसा. काही काही अधिकारी खूप असे उतावळे झालेत वाटतं. गोरगरिबांचे लेकरं गुतून नावावर पाली यायचं वाटतं. बेटा तू नावावर पाली मराठ्याच्या नागे लागल्यामुळे परत ते गटारा गंगा घेऊन तू कुठेतरी गपशील कशात तरी, आणि आम्ही मागे लागत असतो खोटं केल्यावर. खरं करा, खरं असेल तर 100% करा. आंदोलन सोडून असेल तर 100% करा. नोटिसा द्या नाही तर काही करा. आंदोलनातल्या पोरांवरती तुम्ही आंदोलक म्हणून त्याच्यावर अन्याय नाही करू शकत. त्याचं दुसरं काय असेल तर बिनधास्त करा, एकदम राईट म्हणणं आहे आमचं, पण आंदोलन म्हणून नाही. ते नाही केलं. शिंदे समिती सुरू नाही. तुम्ही जे आमचे प्रमाणपत्र आहे, तिसरा मुद्दा, त्याची व्हॅलिडिटी दिली जात नाही. 6-6, 7-7 महिने काय गृहमंत्री आहे तू, कोणची सत्ता चालवतो, व्हॅलिडिटी दिली नाही. हा ते हरपळ आणून ठेवली घाण ती दिली. असे 4 जण आहेत महाराष्ट्रात, हे 4ही असंच करतात 4ही विभागात. हा आम्हाला म्हणजे कक्ष सुरू करतो. कक्ष पहिलेच सुरू होते, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुरू होते. तेच कक्ष नुसते तिथं माणसं नेऊन बसवायचे, नुसते माणसं नेऊन बसवायचे. तिथं दुसरं काय नाही करायचं, तिथं फक्त माणसं नेऊन बसवायचे. हा ते झालं. मोडी लिपेरचे अभ्यास द्यायचे त्यांना. पहिल्या वेळेस त्यांनी पगार नाही दिला म्हणून ते येणार. आता जर त्यांना डायरेक्ट म्हणलं ह्या फडणवीसनी ज्या मागण्या त्या दिवशीच्या कालच्या परवाच्या मान्य करायच्या ठरल्या, तेवढ्या पद्धतीशी एक कॉलम केला असता. या 5 मागण्या आहेत, याच्यासाठी अमुक अमुक माणूस, तू हे पटापट कामं करून घे असं सांगितलं असतं. मग तिकडे डावसला हिंड नाही, तिकडे हॉलंडला जाय, नाही तर लंडनला जाय, तिकडे कोणकडे हिंड. मग काय त्या नाही एक माणूस नेमून द्यायचा. ह्या 6 मागण्या आहेत. हे त्या दिवशी ते धस आलता, तर बाबा याला सांगितले त्या दिवशी की ह्या 6 मागण्या करायच्या. एक माणूस आपल्या मंत्रालयातला नेमा आणि त्याला सांगा ह्या 6च्या 6 सोयीला काम सुरू करा आता. मग तरी आम्हाला वाटलं असतं अमुक अमुक OEB आहे, अमुक अमुक एक मंत्रालयात माणूस दिलाय त्यांनी, आणि आता ह्या 6 मागण्याचे ते कामाला लावलाय. काहीच नाही, नुसतं इकडून उठिलं तिकडे मोकळे. कक्ष स्थापन करणं साधा विषय. त्यांनी जर 4था मुद्दा सांगतो, त्या देवेंद्र फडणवीसने जर सांगितलं ना मराठ्यांच्या नोंदी शोधायचं काम स्थानिक अधिकारी सुरू ठेवा, ते समितीचा विषय बघा, सुरू ठेवा, आणि ज्या नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र ताबडतोब द्या. किती मराठी खुश राहतील त्याच्यावर. ते साधं काम नाही. उलट ज्या नोंदी सापडलेल्या आहेत ना, हजारों पेंटिंग पडलेत, धाराशिवला पडलेत, ते संभाजीनगरचं तपासणीच बंद केली, जिल्ह्याची पूर्ण तपासणीच बंद करून टाकली. जालन्यात तर नोंदीच सापडणार, जालन्यात मराठीत नाहीत वाटतं, जालन्यात नोंदीच सापडत नाहीत. सगळं जालन्यात जळालेलं आहे. तिकडून आग लागली होती काय माहित, आता तिकडून
परतूरकडून लागली होती की इकडून घनसांगीकडून आंबोडकडून लागली होती तिकडं, त्या तिकडून भोकरदरकडून लागली होती. जालन्यात रेकॉर्डच नाही, सगळा जाळाला अख्खा. मराठीच नाही जण जालन्यात. काय फडणवीस आणि काय नाही, आणि परत तोच तुमतून वाजणार. मला त्या माणसाचा खरं सांगतो लय आदर वाटत होता की हो काम करणार आता आल्या. आणि सॉरी, आसपासचे जेवढे माणसं होते मराठ्यांचे तेही म्हणायचे फडणवीस करीन राव आता निवडून आल्यामुळे तो हवात नाही जायचा, लय बहुमताने आलाय, हवात नाही जाणार, आता तो मराठ्यांचे मन जिंकील. म्हणजे सांगायचं नव्हतं पण मनातलं सांगितलं मी तुम्हाला. ते आमच्या आसपासचे लोक त्यावेळेस असं म्हणायचे फडणवीस आला ना मराठ्यांचा द्वेष नाही करणार, राग नाही करणार, ते उलट मराठ्याला आरक्षण देऊन टाकेल आणि मराठ्यांचं मन जिंकेल. आणि जसं जसं पुढे जाईल तसे तसे जात दाखवले. आला अवकाशावर. किती सोपे सोपे विषय, केस माग करायचं तर ते नोटीस देऊन गुतवायची सुरुवात करायला लागला. तू म्हणजे हलक्यात घ्यायला लागला आम्हाला, काहीच करायला तयार नाही. तो वंशवळ समिती जोडली नाही, ती गठीत नाही केली. तू माणूस नेमायला पाहिजे, ते करायला पाहिजे. याला विचारायला लागतं सगळं आधी, आणि मग ते करायचं का नाही, कोणत्या जातीचा असतो असं काहीतरी जणू. मला येऊन त्याची 2-4 दिवसात माहिती काय चाललंय. आतून झाले ऍक्टिव्ह लोक पाहिल्यासारखे, जसे पहिले ऍक्टिव्ह झालते ना, ते काय षडयंत्र असणार आहे माझ्या विरोधात ते मला माहित व्हायचे. आता मधल्या निवडणुकीच्या आधी 2-4 महिने आणि आता हे 2-3 महिने 5-6 महिने सगळे शांत होते, पण आता पुन्हा ऍक्टिव्ह झाले तेच माहिती देणारे लोक की काय षडयंत्र चाललंय जरा आम्ही शोधून काढतो. त्याच एक म्हणा तेच टेन्शन न घेऊ, त्यावेळेस तेच होते. तू काय षडयंत्र करायला लागला, काय डाव करायला लागला ते मला झपाझप माहिती येणार. 4-5 दिवसाच्या आत येणार सगळी. आम्ही बी ऍक्टिव्ह असं नव्हतो की आम्ही त्याच्यावर विश्वास टाकला होता की फडणवीस जाऊ द्या आता द्या सोडून, चांगला आहे कामं करील असं आम्हाला वाटलं होतं. पण ज्यावेळेस वाटायला लागलं काहीतरी आपण षडयंत्र शिजत आहे, ते षडयंत्र तू काय शिजवायला मला आता 4-5 दिवसात माहिती होईल. देवेंद्र फडणवीस काळजी करू नको, ते लोक ते बंद पडले होते, ऍक्टिव्ह झाले पुन्हा. नाव नाही सांगणार मी, कारण तुला खोनशी धावण्याचं कारण असलेले जे टिकत नसतात. जनता आहे ती, जनतेला चॅलेंज करायचं नसतं देवेंद्र फडणवीस, आणि त्यात इमानदार आंदोलन करायचं नाही. मला तर कधीच चॅलेंज करीत जाऊ नको, संपायचं नसेल तर. सत्यात असला तर मी इरजण पडत असतो तो सत्याच्या आनंद व्यक्त करून देणार नाही तुला. मराठ्यांमुळे मिळालेला आनंद आहे. माझ्या लेकराला गोरगरीबाला आनंद आहे. जसं तुझ्या पोरीचं मोठे व्हावं वाटते तुला, तसे आमचे लेकर मोठे पोरी मोठ्या व्हावं वाटलं पाहिजे. तू प्रमुख या राज्याचा, तुला भेद नाही वाटला पाहिजे. तुझी पोरगी आणि राज्याची पोरगी, राज्याचं पोरग तुझं पोरग तुला वाटलं पाहिजे, कारण पालक होतो तो याकडे ध्यानात राहू दे. फुक्कडचे फाकट आगीत हात घालू नको, समजून घे मला काय बोलायचंय ती. करायला लागलो तर बंद पडेल सगळं. मुंबईत येणार आहे, वाट बघ. आणि तू काय षडयंत्र करायला 4-5 दिवसात मला सगळी माहिती मिळेल, सांगतो तुला. फक्त त्यांचे नाव सांगणार नाही, कारण तू खुनशी जणू तू जेलात टाकीतो. तुला फक्त मीच वाचतात भेटले, जेलात नाही टाकायला, कारण माझं काहीच नाही. त्याच्यामुळे तू द्यायचं बघत असतो, उलट देत असतो, मग तूच गुतीत असतो तिकडून. आपण घेता बी नसतो काही, आपल्याला काही नाही बी. उलट तुलाच माहिती पत्र लागत असलं घेऊन जाते घरावर. मी उघड्यावर राहीन पण तुला सोडणार नाही. मराठ्यांना मोठं केल्याशिवाय मी हातात नसतो. तो मग तुला लागलं नव्हतं, लागून घ्यायचं असलं तर घे. बघ तुला सुधारायचं तर बघ, सुधार, नसेल सुधारायचं नको सुधार. चॅलेंज नको करू मराठ्यावर. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.